शिक्षकाच्या अरेरावीला लगाम बसेल का? गटशिक्षणाधिकारी करणार कारवाई. जिल्हा परिषद शाळेत सरपंच उपसरपंच सदस्यांचा अपमान. संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा होत असताना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये ग्राम बोराळा जिल्हा परिषद शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुख्याध्यापक यांनी पदाचा गैरवापर करीत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना कुठल्याच प्रकारचा मान सन्मान न देता ध्वजारोहण कार्यक्रम स्वतःच करून घेतलाय. ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषद शाळेत पोहोचले असता सरपंच स्वाती संजयराव काळे चांगल्याच संतापल्या. सार्वजनिक ठिकाणी अपमान झाल्यानं त्यांनी वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार केली. सरपंच यांनी सर्व शाळेची पाहणी केली असता शाळेमध्ये स्वच्छतागृह, बाथरूम, पिण्याचं पाणी अशा बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. एवढंच नाही तर 4-5 दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याचं सुद्धा गावातील नागरिकांकडून समजलं. झेंडावंदन लवकर का केलं असं विचारलं असता आमच्याकडे GR असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. सरपंचांनी GR मागितला असता त्यांच्याजवळ GR आढळून आला नाही. मराठी 9 न्यूजसाठी कुशल चौधरी, अमरावती जिल्हा प्रतिनिधी. उपसरपंच, सरपंच आणि आमच्यासोबत पोलीस पाटील ही इथं आम्ही आलो तेव्हा विद्यार्थी बाहेर निघत होते. आमचा उद्देश होता की आमच्या सरपंचाला जर तिथं महामानवाची पूजा करण्याचा अधिकार नाही किंवा सन्मान नाही की तुम्ही या गावाचे प्रमुख आहात आणि यांच्या समोर जर त्यांच्या समोर जर अपमान होत असेल सरपंचाचा, हे कदापि आम्ही खपून घेतल्या जाणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि सरपंचांनी जेव्हा ह्या मग हो आम्ही 7:45 आम्हाला टाइम दिला. आम्ही 7:40ला आलो आणि 7:35 येणं ध्वजारोहण केलं.